जे बिन पब्लिक जे संविधान ह्या का समजा आमच्या इकडलं गावाकडं वातावरण बघा. समजा एकदम मस्त छान, कुणाचं नो टेन्शन, काहीच नाही. हे का इतकं पटांगण निसतं कुठवर गेलो नाही का. इकडं गवत, समजा इकडं गवत. माणसाचा आता पत्ता नाही, गवतात पत्ता आहे. ह्या का उन्हाळ्याचं चीच छाया बसाय सावलीला आमच्या घरावरच आहे. आम्हाला जास्त पोळत बी नाही, ऊन असलं तरी सावली असते ना चिचाची, मग इतकं बी गरमी होत नाही. सावली असते ना वरून पत्रावर, पत्रच गरम होत नाही. तर आम्हाला मध्ये कसं गरम लागणार म्हणून. हे आता हे बघा कसलं आहे आमच्या घराच्या मोहरी, बुट्ट चपलं. हे बघा हे घराच्या दाराच्या मोहर समजा सारखंच आहे. काय त्या नीट काटा शिक म्हणजे तरी पण 4-5 महिने झालं केले शेड राहायसाठी. एक करू आता. सध्या एक जणच त्यांना कामाला जाते तर पैसे येतील तिथे तसं बघू. आता दारातलं बी चांगलं करायचं, तोपर्यंत तर असंच आहे, इलाज नाही. मग चांगलं करायला वाटायले पण त्याच्यासाठी ही बी लागते. ती असलं तर दिमाग चलत आहे, ती नसलं की दिमाग बंद पडत आहे. ती असल्यावर समजा हातपाय बी चलतेत ना. म्हणजे काय करायचं म्हणलं तर पटकन देणं आणणं, आणि नसल्यावर करायचं बी असलं तरी काय उपयोग आहे, गपची बसावं लागते. का म्हणतात दाम असलं तर काम आहे आजकाल, नाही तर काय आहे उगाच. मी तुम्हाला इथून मोहरी ना ब्लॉग पण टाके जाईन. आणि माझी जिंदगी अशी आहे, माझ्या जिंदगीवर सेम टीव्हीतल्यासारखी. का म्हणतात ना, मी थोडं सांगत राहीन. समजा एकदा सांगितलं ना, दिवस बिन रात्र बिन 1-2 दिवस पुरणार नाहीत. सेम रिअल टीव्हीतल्यासारखं हर एक वस्तू माझी त्याच्यात बघितली ना. म्हणजे एखाद्या वेळेस मालिका लागतात ना, त्याच्यातली कहाणी आणि माझ्या जिंदगीची कहाणी सेम आहे. आता सध्या तितका टाईम नाही, 4:30 वाजले. सिरियलमधली कहाणीसारखी माझी जिंदगी आहे. तुम्हाला संपूर्ण कहाणी भेटून जाईल. थोडे सांगणार मी. आता एकदा सांगा इतका बी टाईम नाही.